जय आदिवासी, जय आदिवासी, जोहार जोहार। जैन प्रवासी तमाम उपस्थित सरपंच आखे वातचीत नाही केली, पण आमची जी परिस्थिती असली ती आम्ही तुम्हाला हकीकत देणार होतो। आता पहिल्यापासून आम्ही हो कालावाला केली तो तमाम 59 जोडी दुकाना 65-63 दुकान आहे टोटल एमा घणा परिश्रम केला। प्रत्येक जागा जी जी आम्ही कार्यवाही करायची करून हेरलो, पण कोई जागती आम्हाला कोई पण जागे काही सुले शांती नाही मिळाली। वच्चे मीडिया थ्रू बी समाचार बी आला तेव्हा थोडी परिस्थिती बदलायली, पण हे काय केला का एक एक जणाला सुटा पाडवणार पोतपोताची चालप्रमाणे काय ह्याला प्रत्येक माणसाला एक एक जणाला घेऊन ह्याला 10,000 द्यावं, कोणाला 5,000 द्यावं, हे रीते आखा सुटा पाडून पोतपोताचे रीते अलग करून दिला। कोई कोईला तर पहिला डिमोलेशन करून असा उडवून दिला। पहिला आमचे अरविंद भाई आम्ही बसेला आहे माणूस ह्याचा बी एक केबिन असा ते उडवून दिला। ते शिवाय कुवा पुरला तर आम्ही वच्चे આપણે संघटन करून पहिला वलसाड रॅली काढली आणि तेव्हा एक अर्जी बी दिली काय एમાં जो थोडी प्रॉपर्टी बनत आहे तेव्हा ये એને કેવી રીતે होईल तो सांगा काय आता पंचायतचे इथे ठरावची जरूर नाही पडे ऑनलाईन मिळते એટલે आम्ही ती प्रोसेस માટે તઠે બી તે આરટીઆઈ હેઠળ અમે કાગળિયા જે માગલે તો એમાં એ ખુલ્લા પ્લોટ દાખવે, એમાં એ ઝાડવા કૂવા એ વસ્તુ નહીં મળે એ તમામ ખુલ્લા है। तो आज हेरा आता આપણે आदिवासी समाज मतलब भणेल वसा आहे તેથી असा काय अठे कोई समजण नाही मिळत, अठे कोई कायदा कानून आपल्यासाठी मिळत नाही। आता समज अख्खा खुला प्लॉट तो खुला प्लॉट दाखवला, खुला प्लॉट हा 2 सर्वे नंबर अलग अलग खुला प्लॉट दाखवला। माझे सामे जे अठे दुकान ये हमें जे पिपळासे अठे दुकान ते ही मला काय सांगत का तू अठून नीट तू आगेवानी करतो अठून नीट तुला आम्ही तठे नसेल એટલે पूरला आम्हाला नाही शोधला पुरा कुठं करून दिला हमें बस स्टेशनचे सामे। आज बस स्टेशनचे सामे पुरला नोंदवून देव आखी रीते ते जबाबदारी नेली, पण आज कोई शोधा ना तठे आमचा फक्त ने फक्त झगडा उभा करून दिला। जो हमें जी जागा करत हुआ त्याच्यावर फक्त आमचा विवाद आज सुधी पण त्याच्यावर झगडा उभा करून दिला, हे सुधारायची कोशिश नाही केली। अरे आज परिस्थिती अशी आहे आज रोजीरोटी मिळवून खात होतो, आज माना आम्ही भले उभा आहोत पण आमची गजवत 1 रुपया नाही अशी परिस्थिती करून टाकली। आज एट आमची रोजीरोटी अठं होतून त्या सुधी चाले खरं, पण अठून जी जागा बदलायली तशी परिस्थिती होऊन गेली काय खरेखर माणसाला दुसऱ्याला आज सांगा तू चालवून आणि खा आम्हाला पैशाची जरूर नाही पण तुम्हाला 2 पैसे येतील हे रीते तुम्ही करून खा। आज परिस्थिती नाही घरच्या नाही घाटच्या आता प्रत्येक जोडी बी दुकानाच्या तिथे हालत तीच आहे। आज एक जाहीर प्रॉपर्टी बस स्टेशन जे कालीच तोडવામાં आला नाही, मग म्हणलं असं होईल का नाही सहन कोणाक सहन करायचं। प्रत्येक गोष्ट तुम्ही जेंद्र साहेबला चांगला काय साहेब कोई ना कोईचा रस्ता काढा। आज जाहीर प्रॉपर्टी आज अठं उभा राहा बी कोई जागा नाही मिळत। आज अठं बस स्टेशन तोडून टाकला जाहीरमा काय कोणी परमिशन दिलं तर सांगा काय आम्हाला ग्रामसभा काय गावातून सरपंचचं काही परमिशन नाही दिली, तालुकामा फोन केला तठं बी काही कोणी परमिशन नाही दिली। आज जाहीरमा हो गुंडागर्दी करत राहतो आहे की समाज માટે अन्याय आहे। आज आम्हाला अन्याय झाला, आज जाहीर जनताला बी अन्याय करून राहिला आहे। तर आमची एकच सांगा काय प्रत्येक जणाची जे दुकानं ती जशी की तशीच बनत आणि प्रत्येक जणाला रोजी मिळत ही आम्हाला माग आहे। प्रत्येक बिल्डरला आता सामे बोलवून आणि याला खरेखर ही गुंडागर्दी कोई दुसरी त्याहारी अठं नाही करे, हे लारीवाला आहे त्याहारी प्रत्येक जण त्याहारी तंत्र मिळून घडी घडी आहे हैरान परेशान करवा आम्ही। एक माणूस सांगतो याला धरून पोलीस स्टेशन अजून धरून प्रत्येक माणसाला होती कलेक्टर माझ्या कोठं तुमच्या काही काही नाही तर आपण जाऊ ते कुठे जाऊ त्यामुळे समाज आहे तुम्ही कोई नाही आम्हाला आश्वासन मिळत। प्रत्येक जणाला आम्हाला एक विनंती आहे काय आम्हाला एक सहकार देणे अटक पासे प्रॉपर्टी जसे ना तसाची उभा हुआ ना यदि कोई सरकार त्याचे अंदर कोई कारणसर जो तिथं अंदर येत होवाने उठवायची कोशिश करत तो उठत आम्हाला काही वांधा नाही, पण आमच्या सांगायचं ही प्रॉपर्टी आमची आहे तर आमची राहाही पडे काय आमची असं आणि अटक वारी घडी आहे जे हैरान परेशान करवा येते हेमातून दूर राहा पडत। आम्हाला जो पहिले कुवा आता आमचे लोक आमचे जे आदिवासी असं सांगत होतं की अटक कपराडा खरं नाही, कपराडा असं सांगवा पाहिजे यो कुवा खरं नाही, जो कुआ है जो इलेक्ट्रिक है ना वो थांबलाच्या આગળ कुआ ये कुआમાં કપરાડા નાવ ये कुवाचे લીધે કપરાડા નાવ પડે એટલે कुवा હતા તે कुवाला असं सांगવામાં आहे का आजूबाजू लोक येता जाता सांगत हुआ काय आम्हाला पाणी पिया दे, टिपा टिपा पाणी पडे हे जागेवर कोई जागा पाणी नाही मिळत। अठं पाणी असा टप मांडून त्यातून पेत आपण नाही वडील जे सांगून राहिला आमचे वडील एक हजर आहे, मग त्याला बी आपण
हे सांगू तर ते समोर लोक कसं सांगत की आमच्या पोटाला कापरं पडून तुम्हाला कोठून द्या पाणी, कापरे पडून नाही हे कपराडा नाव पडलं. आज अशी परिस्थितीમાં हो कुवा गावाचा एक इतिहास लोक काय सांगतात काही आता राजाचा रजवाडा हवा नाही तो बी माणूस साचवतो. एक गावाचा इतिहास जे कपराडा नाव पडला तशी वस्तू आज करून टाकली तर ही एक आपले માટે શરમજનક गोष्ट आहे. ही वस्तू अन्याय आहे. ही वस्तू એટલે આપણે માટે એક અસી વસ્તુ છે કે પ્રત્યેક ही वस्तू આપણે સમાજને લગતી એટલે એ નાવ જે ઇતિહાસ બનલા ती वस्तू પૂરું त्यावर બિલ્ડિંગ ઊભા કરવામાં આલા સામે. ત્યાર પછી ही टाकी આપણે તો सांगा अटक काहीच नाही મળत. ही जे आखा पुरावा काय आहे ही टाकी. ત્યાર પછી प्रत्येक वस्तू आहे आखेले खबर आहे याचे बांधवाથી जे पाणी जाणे तो आखा रस्ता जाम होईल त्याचा फोटो आहे. અને आज भी सामने देखाते हैं हमें भी ये वच्चे दुकान बंद करून दिला है ते पुढा मोठा अन्याय. प्रत्येक वस्तूમાં अन्याय. कायदा ह्याच्याच માટે आहे. આપણે માટે કોઈ कायदा मिळत नाही, કોઈ બંધારણ मिळत नाही. आम्हाला खास एक माग आहे की आम्हाला न्याय पाहिजे. हे अन्याय करत तर त्यांच्या साમે आम्हाला न्याय पाहिजे. અને એ ખોટા કામ કરેલા એचा પર્દાફાશ સુયાય પડે અને ખરેખર એને બેદરકારી કરેલા એને कायदेसर नाही करेल आहे आखा छुपावून करेल आहे त्याचा बी खुलासा हुयाय पडे कायदेसर. आज छुपावून आज दबा पुढा प्रत्येक जणाला एक जणाचा आखी सत्यानाश करून दिला એટલે याचा खुलासा हुया हीच मला एक माग आहे. प्रत्येक એને सहकार દીજા અને મીડિયાને બી એક मला तुमचं रिक्वेस्ट काय आम्हाला जे अन्याय व्हायला आहे ते याच्या માટે आम्हाला याचा न्याय देवाडा आहे. पुरेपूरा सहयोग દીજા અને આપણે પ્રજાને બી એક सांगतो का एकता हवी ना એટલે અમે રક્ષા જ होईल. बाकी एक जणाचं काम नाही मिळत. संघटन होऊया, संघटित बना आणि एकत्र होऊन लढा. आणि त्याची वाडीकडे सांगत हे दुकानं बंद करून आणि आज इथे एक व्याय पडा. आज प्रत्येक माझी की माझी लढाई काय याची लढाई मला असं सांगत दुकान तुला तर तसं पुरून दिलं पण ते दुकानमा रुपया नाही मिळत तर दुकान माझे काय कामचं आपण दुकानच्या रुपया तठा आवक नाही हवी तर काय कामचं अठा रोजीरोटी मिळत होती मला. झाडाचे साई थल पण आपण रोजीरोटी मिळत. आज जिंदगी काय हल्ले आम्ही बारीक करून बनाय सोडला नाही. कम से कम 70 वर्षपासून हे झाडाखाली बसून कम से कम 30 वर्षाची उपर 30-35 वर्ष सुद्धा 47-48 वर्ष उमर ते झाडाखाली आम्ही गुजारा केला. ते एखादा धंदा करून जीवन गुजारलं. आज अशी परिस्थिती नाही घरच्या नाही घाटच्या. आज धंदाમાં बी काय नाही. आता हे उमરમાં आम्ही कुठं कामाला जाऊ काय काम करू शकता. કોઈ વસ્તુ જ ઓપ્શનच नाही मिळत. કોઈ नोकरी तर मिळत नाही. आपण हे उमરમાં काय करतो धंदे शिल्लक रोजी शिल्ली तर आपण ज्या नाही ऑप्शन मन काय सांगत आपला अठर राहायचं सांग नाही असं मन होऊन जातात. हे काय करा एक मरायचा संजोग येऊन जातो. अशी परिस्थिती होती आपल्या प्रजाती करून टाकायला तुमची आमची बी परिस्थिती तर तुम्ही पुरेपूरा सहयोग देसा.